अखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हितबुद्धिरस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। क्षणभर मी ब्रह्म आहे असा विचार करणाऱ्या जीवाला काय फल आहे, तर त्यानं सर्व तीर्थ जलाचे स्नान केलेले आहे, सर्व पृथ्वीचे दान केलेले आहे, सर्व म्हणजे हजारो यज्ञ केलेले आहेत, सर्व देवतांची पूजा केलेली आहे, सर्व पितरांचा उद्धार केलेला आहे, म्हणजे संसार पाशातून त्यांची मुक्तता केलेली आहे आणि स्वतःला त्रैलोक्यामध्ये पूज्य करून ठेवलेला आहे। क्षणभर मी ब्रह्म आहे असं निश्चय करण्याचा एवढा फळ आहे। तर सदा वृत्ती ब्रह्माकार राहिली तर त्या महात्म्याच्या जीवनामध्ये त्याला काय फळ मिळतं, तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। समाधान सदा आहे, म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा, म्हणून सदा सर्वदा ते सर्वात्मक पाही, म्हणून ते सर्वात्मक रूप आहे जे सर्वदा सर्वही देही। जया करिताही घातू कदा नाही, जे सर्वत्र आहे, सर्वदा आहे आणि सर्व देहात उपलब्ध आहे, म्हणजे प्रगट आहे। मग श्वास प्रत्येक शरीरामध्ये उपलब्ध आहे। श्वासामुळेच हे शरीर चालायला लागलं ना, का दागिन्यामुळे चालायला, का कपड्यामुळे चालायला, का संपत्तीमुळे चालायला, का तारुण्यामुळे चालायला। शरीर चालायला कशावर? श्वासावर। आणि ते श्वास दिसतात का? मग शरीर स्थिर वाटतं आपल्याला, आणि दिसणाऱ्या शरीराचा न दिसणारा पाया सुद्धा कसा वाटतो आपल्याला? अस्थिर। म्हणजे दिसणारी भिंत आणि याचा पाया कसा आहे? दिसणारा आहे हे। आणि ही जी दिसणारी भिंत आहे ना, तर ह्या दिसणाऱ्या भिंतीचा पाया न दिसणारा हलणारा आहे। क्या खूब बनाया बंगला, अंदर नारायण है सोया, उसे हमें जगाना है। कारण जागण्याची वेळ ही आहे, ठिकाण हे आहे। जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी, घर ते साम सुम चोर बैसले दारी। गाफील निज तागा नेईल गाठोडी सारी, मग तुझी जोड कैसी करशील मजुरी। ज्ञाना वाचून जर हे शरीर सुटलं तर 184 योनीमध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला मजुरी करत फिरावं लागणार आहे, बरं का। म्हणून सिरियस मॅटर आहे की संत कोण्या भूमिकेतून आपल्याला बोलतात त्याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आपण कोणत्या ठिकाणी आलो की जिथं विवेक करता येतो, आणि त्या विवेकानं मी न मरणारा परमात्मा अमृत स्वरूप आहे असं लक्षात घेऊन ज्याच्यासाठी हा देह मिळाला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, म्हणून देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोण्या मध्यस्थीची आवश्यकता नाही। जसं आपल्या आईला भेटण्यासाठी आपल्याला कोण्या मध्यस्थीची आवश्यकता नाही,
तसं देवाला आपल्याला भेटण्यासाठी कोण्या मध्यस्थीची आवश्यकता? पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना क्या. अरे देवासाठी मग इतकी तळमळ का? का लपवायला लागलो आपण देवासाठी? जी तळमळ आहे ना अंतकरणामध्ये, मग लपवायची कशाला? उघड करा, त्या मनामध्ये भक्तीचं बीज रोवू द्या. कारण हेच भक्तीचं बीज इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची अति बहारू कळियासी आला. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला, मनाची गुंफी गुंफीला शिला. हा एक एक फूल की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. मग त्या आत्म्याचं हे समग्र रूप आहे. ही संपूर्ण सृष्टी म्हणजे काय आहे? आपलीच ही शोभा आहे. जसं तुषार, लाट, थेंब हे एका पाण्याचेच आविष्कार आहे. कोलीत थिलंगी आग आणि वडवानळ अग्नी, प्रळय काळचा अग्नी, हे अग्नीचेच काय आहेत? आविष्कार आहे. तसं जीव रूपानं, जड रूपानं, देव रूपानं, संत रूपानं हे आपलेच आविष्कार आहेत. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. सृष्टी शोभायला लागली कशामुळं? चैतन्यामुळं. घर शोभायला लागलं कशामुळं? चैतन्यामुळं. जसं घरामध्ये घराला घरपण पत्नीमुळं आहे, आणि अंगणाला अंगणपण लेकरामुळं आहे. तसं ह्या जीवनामध्ये, सृष्टीमध्ये चैतन्य म्हणजे जी काही टवटवी आहे, जो आनंद आहे, तो चैतन्यामुळं आहे. म्हणून इथं आपल्याला करमायला लागलं. का करमायला लागलं? कारण इथं चैतन्य आहे. काहीतरी हलायला लागलं, काहीतरी डुलायला लागलं. आनंदे निर्भर डुल्लत असो. म्हणून आपण आपल्याच महिमेमध्ये आनंदानं डोलायचे. म्हणून गायचंय आपल्याला. मग हे गाणं आहे, भगवंतानं गायलेलं गीत आहे, आणि ते गाय लागले. जसं आईसाठी, आई लेकरासाठी अंगाई गीत गात असते, तसं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे हरीला गायला लागलेत. आणि ते हरी तुम्ही आहात. चहुवेदी जाण शाही शास्त्री, कारण 18ही पुराणे हरीशी गाती. म्हणजे ते कोणाला गायला लागलेत? तुम्हाला गायला लागले. हरी म्हटलं की परत तुम्ही, आपण हरीहून वेगळे, हे तुम्हाला गायला लागलेत. हे आपलं वर्णन चालू आहे. भगवान गा रहे है. कोणाचं गीत आहे? आपलं गीत आहे. ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, छंदांसी यस्य पर्णानि यस्तौ वेदस्य वेदवित्त. अर्जुना, हा जो संसार रूपी वृक्ष आहे ना, तर याची मुळं वर आहेत आणि याची पानं फुलं खाली आहेत. हा उलटा वृक्ष आहे. संसार रूपी कसा आहे? उलटा वृक्ष. आणि हे वृक्ष आहे ना, याच्या मुळ्या खाली आहेत आणि पानं फुलं वर आहेत. म्हणून हा देह म्हणजेच काय आहे? उलटा वृक्ष आहे. म्हणून या देहाला जाणणारे आपण याचे द्रष्टे आहोत. आणि हे दृश्य आहे, परंतु आपण दृश्य शरीरालाच द्रष्टा समजून बसलो. आणि असं समजण्याचं काय पाप आहे? इथं आचार्य सांगतात, देहात्म बुद्धिजम पापम न तद गोवत कोटिभिः, आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यति.
देहात्म बुद्धिजम पापम म्हणजे आपण देह आहो असे मानल्याने झालेले पाप करोडो गायी मारून झालेल्या पापापेक्षा अधिक आहे. करोडो. हा, श्रुतीतही असेच सांगितलेले आहे. म्हणजे देहाभिमानाच्या ठाई सर्व दोष उत्पन्न होतात. तो पापी होतो व आत्महत्या करणारा होतो. अशा बुद्धीने झालेले दोष त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे देहाभिमानाच्या ठाई सर्व दोष उत्पन्न होतात. देहाचा अभिमान धरणाऱ्याच्या ठिकाणी हे सगळे दोष उत्पन्न होतात. तो पापी होतो व आत्महत्या करणारा होतो असे सांगितले आहे. व आपण सच्चिदानंद आत्मा आहोत. अशा बुद्धीने झालेले पुण्य यापूर्वी कधी झाले नाही आणि पुढे कधी होणार नाही असा श्रेष्ठ प्रकारचा असतो. म्हणून न भूतम न भविष्यती. अशा प्रकारचं पुण्य न माग झालं न पुढं होणार आहे. कोणतं? देहाचं अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्म मी आहे आणि देह अध्यस्त आहे. आणि शास्त्राचा नियम असा आहे की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो. म्हणजे सर्प खोटा आहे आणि सर्पज्ञान तेही खोटा आहे आणि व्यावहारिक दोरी मात्र खरी आहे. आता हा झाला दृष्टांत. पण दोरी सुद्धा खोटी आहे आणि दोरीचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण खरे आहोत. आलं. तसं देह अध्यस्त आहे आणि अध्यस्त देहाचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण खरे आहोत. आता देह अध्यस्त आहे म्हटल्यानंतर पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. देह अध्यस्त आहे म्हणल्यावर ब्रह्मांड सुद्धा अध्यस्त वेगळं ठरवायचं का? गरज नाही. देह जर अध्यस्त ठरला तर ब्रह्मांड आपोआप अध्यस्त ठरतं. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. हरी विन सारा व्यर्थ भ्रम. म्हणून हरी आता आहे, इथं आहे, प्रत्यक्ष आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा. वाया तू दुर्गमा न घाली मन. म्हणून अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे असे सांगून पुढे शुद्ध ज्ञानरूप एक देव सर्व मनुष्याच्या मनात साक्षी रूपाने राहिलेला आहे. म्हणून बंधनाचे कारण जी भेद बुद्धी तिचा त्याग शिष्याने करावा. बंधनाला कारणीभूत असलेली जी भेद बुद्धी आहे ना त्याचा शिष्यानं त्याग करायला पाहिजे. या हेतूने भेद बुद्धीच बंधनाचे कारण आहे असे गुरु निरूपण करून सांगतात. तर आता सद्गुरु याचंच निरूपण पुढं सांगायला लागले. जेणे तू कहले देव ते चैतन्य स्वयमेव. बिजो देव माने जो कोई एज बंधन तेने होई. पंचीकरण या ग्रंथामध्ये 34 क्रमांकाची चौपाई चालू आहे. तर सद्गुरु सांगतात, बाळ शिष्या, ज्याला तू देव चैतन्य स्वयंप्रकाश म्हणतोस ते चैतन्य रूप देव तू स्वयमेव आपणच आहेस. आणि तो चैतन्य रूप स्वयंप्रकाश देव प्राणीमात्राच्या ठिकाणी एकच आत्मरूपान आहे. एकच देव सर्व प्राणीमात्राच्या अंतकरणामध्ये प्रगट आहे. एक रूपानं प्रगट आहे. जसं सर्व मण्यामध्ये दोरा एक रूपानं आहे तसं यच्च यावच जीव मात्राच्या अंतकरणामध्ये चैतन्य एक रूपानं, जाणणाऱ्या रूपानं, नित्य रूपानं, आनंद रूपानं प्रगट आहे. यासाठी चैतन्य रूप देव आत्मा स्वतः आपण आहो असे जाणावे. चैतन्य रूप आत्मदेवास अज्ञानाने विसरून आपण देहच आहो असे मानून चैतन्य रूप देव तो आपल्याहून कोणीतरी निराळाच आहे असे जो कोणी मानतो त्या भेद मानणाऱ्या अज्ञानाच्या बंधनाला
हे त्याचे भेद मानण्याच कारण होते. मग हा भेद मानणंच त्या अज्ञानाला काय होतो, कारण होतो, त्याला बंधनाला कारणीभूत ठरतो. श्रुतीतही सांगितले आहे की जो कोणी आपण स्वतः वेगळे आहोत व देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून अन्य देवतांची उपासना करतो तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणूच शकत नाही. म्हणून तो देवास पशुतुल्य आहे. त्याची किंमत पशुसारखी आहे. पशु ज्याप्रमाणे गाडी जोडणे, शेत नांगरायच्या जोताला लावणे, बोजा उचलणे इत्यादी कामास उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे मनुष्य रूप पशु यज्ञादिकांच्या योगाने देवतास भाग देतो व त्या भाग देण्याच्या योगाने तो देवांच्या कामास उपयोगी पडतो. म्हणून त्यास देवांचा पशु म्हटलेले आहे. कारण तो स्वतःला देवाहून वेगळा समजायला लागला ना, म्हणजे तो पशुतुल्य झाला ना. म्हणून देवांचा पशु म्हटलेले आहे त्याला. दुसऱ्या एका श्रुतीत सांगितलेले आहे की जो पुरुष अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी भेदबुद्धी करतो तो पुरुष वारंवार मृत्यूच्या जबड्यात पडतो. त्यानं मी देवाहून वेगळा आहे असं समजलं की तो स्वतःला 3.5 हाताचा देह समजतो, म्हणजे तुकडा पडला इथं. आणि देहाला मी समजलं की जन्म मृत्यूच्या तडाख्यात आला समजावं, ते काही सुटत नाही. म्हणून यासाठी भेदबुद्धी टाकून देव एकच असून सर्वांच्या मनाचा साक्षी आहे असे गुरुशास्त्राच्या उपदेशाने जाणून अभेद बुद्धी ठेवावी. भेद बुद्धीचा आरिसा पडून गेला भिरेशा. म्हणून ही जी भेद दिसायला लागला, पण आपल्याला भेदात अभेदाचा निश्चय करता येतो. जसं अनेक घर दिसायला लागलेत पण अनेक घर म्हणजे एक माती आहे, तसं अनेक शरीर दिसायला लागलेत म्हणजे ते अनेक शरीर एक हाडा मांसाच आहेत. अनेक शरीरातला जो श्वास आहे तो हवामय आहे. अनेक अंतकरणामध्ये जी आपल्याला वाटायला लागले अनेक अंतकरण, तर ते काय आहे, एक संस्कार आहे. आणि अनेक अंतकरणामध्ये जी प्रगटता आहे ते चैतन्य, ते ज्ञानाच्या दृष्टीनं कसं आहे, एकच आहे. म्हणून भेद दिसत असताना अभेदाचा निश्चय करता येतो. जसं माणसांचा घोळका दिसला की त्याला काय म्हणतात, माणसांचा घोळका म्हणतात का थवा म्हणतात. आणि अनेक चिमण्या एकत्र आलेत तर त्याला थवा म्हणतो का घोळका म्हणतो, थवा. म्हणून थवा म्हणजे अनेक चिमण्या एकत्र आल्या. मग तिथं भेद करतो का की ही लाल चिमणी, ही काळी चिमणी, ही साधी चिमणी. थवा म्हटलं की सगळ्या भेदाचा त्यानं काय केला, बाद केला ना. आणि एक थवा शब्दामध्ये सगळे व्याप्त झाले. तसं घोळका म्हटल्यानंतर टोपीवाला, धोतरवाला, पॅन्टवाला, सूटवाला, बुटवाला कुठं राहिले ते. घोळका म्हणलं की सगळे माणसं एकत्र आले होते. म्हणजे भेदात अभेदाचा निश्चय करता येतो. तसं अनेक शरीरामध्ये चैतन्य मात्र कसं आहे, एक आहे. असं भेदात अभेदाचा निश्चय करता येतो. आणि ज्यानं भेद खोटा ठरवला त्याचं अज्ञान दुःख हे खोटं ठरलं. आणि अज्ञान दुःख खोटं ठरलं म्हणजेच खोटा भेद असणं म्हणजे वास्तविक अभेद आहे. आणि मनास जाणणारा तू आहेस. मग स्मृतीतही गुरु शिष्यांच्या संवाद रूपाने सर्वांच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असे सांगितलेले आहे. को देवी यो मनस्साक्षी मनोमे दृश्यते मया तर्हि देवस्त्वमेवासी एको देवा इति श्रुती. कोणी एका उत्तम अधिकारी मुमुक्षु पुरुषाने वेद वाक्यावरून श्रवण केले की देवाला जाणले असता सर्व पापांची निवृत्ती होते. आता कुणी
केलं श्रवण सद्गुरूच्या मुखातून. तर ते ऐकल्यानंतर अशा देवाला मी कसा जाणू, अशी त्याला शंका आली. मग मला त्या देवाचा कोण अनुभव करून त्या देवाचा मला कोण अनुभव करून देईल. तर असा त्याच्या मनात विचार आल्यामुळं एका ब्रह्मनिष्ठ गुरु शरण जाऊन त्याने त्यास प्रश्न केला की को देव हा, म्हणजे कोण देव आहे. त्यावर गुरुने उत्तर दिले यो मनस्साक्षी, म्हणजे जो मनाचा साक्षी, मनाला जाणणारा आहे तोच देव आहे. असे त्या गुरुने सांगितल्यावरून माझ्या मनाला कोण बरे जाणणारा असेल. काय इंद्रादी देवता जाणत असतील की दुसरा कोणी जाणणारा असेल. आता त्याच्या मनामध्ये संशय, म्हणजे हे वेगवेगळे विकल्प उठले. असा विचार तो पुन्हा पुन्हा करीत असूनही त्याच्या मनाचा निश्चय असा काही होईना की आपल्या मनाला कोण जाणत असेल. म्हणून दुसऱ्या एका बुद्धिमान मनुष्याकडे जाऊन त्याने त्यास विचारले की हे दयासागरा सत्पुरुषा, माझ्या मनास कोण बरे जाणत असेल. मग त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले की तुझ्या मनाला तूच जाणतोस, दुसरा कोण जाणील. मग हे त्याचे उत्तर ऐकून त्या विचारण्याला वाटले की हा काही आपल्याला खरं उत्तर देत नाही. मग यासाठी आपला प्रश्न आणखी तिसऱ्या कोणाला तरी विचारावा. या विचाराने तिसऱ्या एका सत्पुरुषाकडे जाऊन त्याने त्यास विचारले की दयाळू सत्पुरुषा, तिथं माझ्या मनाचा साक्षी कोण बरं असेल, माझ्या मनाचा साक्षी कोण असेल असा प्रश्न विचारला. तेव्हा त्याही सत्पुरुषाने पूर्वीच्या सत्पुरुषाप्रमाणेच जवाब दिला, उत्तर दिलं. या रीतीने आणखी 2-4 सत्पुरुष विचारून पाहता त्या सर्वांकडून त्यास पूर्वीप्रमाणे एकच उत्तर मिळाल्यामुळे त्या सर्वांच्या वचनावर विश्वास ठेवून, हा महत्वाचा भाग आहे, सगळ्यांच्या वचनावर विश्वास ठेवून एकांतात बसून आपणच आपल्या मनाचे साक्षी आहो किंवा नाही, एकांतामध्ये याविषयी तो आपल्या मनात विचार करू लागला. असा विचार करता करता त्या समजून आले की संकल्प विकल्प करणे व सुख दुःख भोगणे हे धर्म मनाचे आहे. मग त्याच्या लक्षात आलं ना. त्याचप्रमाणे बाहेरच्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन म्हणजे येणे आणि जाणे हाही धर्म मनाचाच आहे. व अशा मनाच्या धर्मास जाणणारे आपण त्या मनाचे साक्षी आहोत. मग या मनाचे साक्षी कोण आहोत, आपणच आहोत. कारण त्याच्या ध्यानात असे आले की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास काही सांगत असतो. ते ऐकणाऱ्याचे मन जर दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी लागलेले असेल तर तो सांगणारा काय सांगत असतो ते तो ऐकणारा ऐकू शकत नाही, कारण याचं मन घरी गेलेलं असतं. मग ऐकणाऱ्याचे मन स्थिर नाही असे सांगणाऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर तो सांगणारा म्हणतो, अरे बाबा मी तुला इतका वेळ सांगितले, तू ऐकलंस का, ते तुम्ही ऐकलं का, मी इतक्या वेळाने सांगायलो. ते म्हणते नाही ऐकलं. तेव्हा तो ऐकणारा उत्तर देतो, नाही बुवा तू एवढा वेळ काय सांगितलेस त्यातले काहीच मी ऐकले नाही, कारण आतापर्यंत माझे मन अन्य ठिकाणी असल्यामुळे मला तू सांगितलेस ते ऐकूच आले नाही. आता इथं प्रेझेंटच नाही मन, तर काय लक्षात येईल मग. हा, म्हणून आता माझे मन ठिकाणी आहे, आता माझं मन इथं आलेलं आहे. तर फिरून आलं, आता फिरून मला तेच तुम्ही सांगा म्हणजे मी ऐकन. तर या गोष्टीवरून त्यास उघड दिसून आले की मन पहिल्याने बाहेर गेले होते. पहिले मन कुठे गेलं, बाहेर. मग मागून ते स्थिर झाले असे ज्याने जाणले तोच मनाचा साक्षी आहे. आता बाहेर गेलेलं मन आणि परत आलेलं मन कोणाला कळालं, तुम्हाला कळालं. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे साक्षी आहात हे सिद्ध झालं.
म्हणून मनाची चंचलता व स्थिरता, त्याचप्रमाणे जागृती व स्वप्नात संकल्प विकल्प पूर्वक जे विषय मनात स्फुरण पावतात ते अभाव. कारण जागृतीमध्ये मन संकल्प विकल्प करतं, हे चंचल होतं, स्थिर होतं. पण हीच चंचलता स्वप्नामध्ये नसते. आणि जी स्वप्नामध्ये चंचलता असते ती झोपेमध्ये नसते, यांचा अभाव असतो. म्हणून संकल्प विकल्प पूर्वक जे विषय मनात स्फुरण पावतात ते अभाव. त्याचप्रमाणे सुषुप्त अवस्थेत मनाच्या सर्व वृत्तीचे होणारे अभाव. या सर्वांस जाणणारे प्रकाशक आपण आहोत. ह्या सगळ्यांना प्रकाशन करणारे आपण आहोत. अर्थात मनाचे साक्षी आपणच आहोत असे अनुभव घेऊन जाणता येते. असे त्याने आपल्याशीच विचार करून जाणले. असं त्यानं स्वतः विचार केलं आणि जाणलं, निश्चित केलं. व अर्थात तोच निश्चय करून तो मुमुक्षू गुरु जवळ जाऊन त्यास म्हणाला. परत ते सद्गुरूकडे आले शिष्य आणि आता सांगायला लागले, मनोमे दृश्यता मया. मनोमे दृश्यते मया याचा अर्थ म्हणजे माझे मन मलाच दिसते. म्हणजे पुन्हा माझ्या मनाचा साक्षी मीच आहे, असं शिष्यानं उत्तर दिलं. अशी आता माझी खात्री झाली आहे आणि आता माझा पक्का निश्चय झाला की माझ्या मनाचा साक्षी मीच आहे, माझ्या मनाला मीच जाणतो. असे शिष्याचे वचन ऐकून गुरु म्हणतात, तर ही देवस्त्वमेवाची. म्हणजे असे असेल तर मग देव तूच आहेस. तुम्ही तुमच्या मनाला जाणता असं जर असेल तर मग देव तुम्हीच आहात, हे डोळे झाकून तुम्ही निश्चय करा. म्हणजे पुन्हा प्रत्येक चैतन्य स्वयंप्रकाश देवरूप साक्षी आत्मा तूच आहेस. याप्रमाणे को देवो यो मनस्साक्षी या स्मृतीच्या 3 चरणांनी सर्व प्राण्यांच्या मनांचा साक्षी जो आत्मा देवरूप आहे असे सांगितले. हे एकट्याच नाही, यच्च यावत मनुष्य मात्र सर्व जीवांचा जो काही जाणणारा आहे मनाला तो देवरूप आहे असं सिद्ध झालेलं आहे. आता पुढे त्याच स्मृतीचा 4था चरण देव एकच असून प्राणीमात्रांच्या हृदयात आहे असे श्वेताश्वेतर उपनिषदातले श्रुतीचे प्रमाण देऊन सांगतो. तो चरण असा आहे, एको देवा इति श्रुते. देव एक आहे अशी श्रुती आहे. यातील प्रमाणभूत श्रुतीचा इत्यर्थ असा आहे की ब्रह्मदेवापासून पिपिलिकेपर्यंत म्हणजे मुंगीपर्यंत सर्व भूतांच्या ठिकाणी देव स्वयंप्रकाश चैतन्य रूप एक अद्वितीय आहे. चैतन्य स्वयंप्रकाश आहे. तथापि सदसद विचार शून्य अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य आवरण व देहाभिमान यांच्या योगाने असा तो देव अपरोक्ष रूप आहे असे जाणताच येत नाही. का जाणता येत नाही? कारण त्यांना देहाभिमान आहे आणि देहाभिमानामुळं देहच मी आहे असा निश्चय झाल्यानंतर मग त्याच अंतःकरणात मी देव आहे असा निश्चय कसा होईल? एकाच वेळी एका म्यानेमध्ये 2 तलवार कशा जातील तसं एकाच वेळी एकाच अंतःकरणामध्ये 2 निश्चय कसे करता येतील? एक तर तुम्ही देहात्मनिश्चय करा किंवा आत्मनिश्चय करा. मग अज्ञानामुळं देहात्मनिश्चय असल्यामुळं त्याला अपरोक्ष देवत्व लक्षात येत नाही. म्हणून त्याला गूढ गुप्त म्हटले आहे. तो देव सर्व व्यापक सर्व भूतांचा अंतरात्मा, पुण्य कर्माची फळे देणारा आणि पृथ्वीआदी सर्व भूतांचे अधिष्ठान असून सर्व भूतांचा साक्षी द्रष्टा चैतन्य रूप वस्तुतः केवळ निष्प्रपंच निर्विकल्प व निर्गुण आहे. म्हणजे आपण कसे आहोत? निर्गुण आहोत. कारण सर्व गुणाला शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 गुणाला जाणून आणि त्यांच्या विषयाला जाणून आपण कसे आहोत? त्यांच्याहून वेगळे आहोत. बरं, वेगळे आहोत इतकेच नाही तर हे सगुण कसं आहे? खोटं आहे आणि याचे आपण अधिष्ठान आहोत.
म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विन मन व्यर्थ जाय. किंवा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. म्हणून सगुण आणि निर्गुण हे एकच परमात्म्याचे दोन रूप आहेत. जसं प्रतिबिंब आरशामध्ये कोण कोणाला पाहतो? आपणच आपल्याला पाहतो, पण देह मी समजून पाहतो. पण अनात्म वस्तूला मी समजून त्याला तसा व्यवहार होतो की मीच मला पाहतो. तसं सगुण मग निर्गुणानं सगुणाला पाहणं म्हणजे कसं पाहणं आहे? आपणच आपल्याला पाहणं आहे. कारण सगुण आणि निर्गुण एकाच देवाचे दोन रूप आहेत. जसं आई वडिलांनी मुलाला पाहणं म्हणजे कोणाला पाहणं? स्वतःलाच पाहणं ना, कारण ते त्याचं प्रतिबिंब आहे ना. मुलगा म्हणजे काय? आई वडिलाचं प्रतिबिंब आहे. तसं निर्गुण परमात्म्याचं सगुण सृष्टी हे प्रतिबिंब आहे. म्हणून सगुणाला पाहणं म्हणजे कोणी कोणाला पाहणं? निर्गुण परमात्म्याला सगुण रूपानं आपणच पाहणं आणि आपल्यालाच पाहणं. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. म्हणून हे सगुण आणि निर्गुण हे एकाच परमात्म्याचे दोन रूप आहेत असं इथं सांगतात. म्हणून यासाठी बाळ शिष्या मनाचा आणि बुद्धीचा साक्षी जो आत्मा तोच देव आहे असा निश्चय करून देव आपल्याहून भिन्न आहे असा भेदबुद्धी टाकून द्यावी. अशी जी भेदबुद्धी आहे ना ती टाकून द्या की देव माझ्याहून वेगळा आहे, मी देव आहे असा निश्चय करा. कारण द्वैत मानल्याने भय उत्पन्न होते असे श्रुतीत सांगितलेले आहे. भागवतातही सांगितले आहे की भयम द्वितीया भी निवेशतः स्यात्. म्हणजे द्वैताच्या ठिकाणी आग्रह धरल्याने जन्म मरणादी दुःखे प्राप्त होतात. यासाठी भेद बुद्धी धरू नये. मग भेद मानू नये. कारण भेद दिसायला लागला पण भेद खोटा आहे असं ठरवणारी बुद्धी आहे ना. भेद दिसतो आपल्याला पण तो आपण खोटा ठरवतो. जसं आरशामध्ये जे दिसतं ना आपण आपलं रूप, तर ते आपण खोटं ठरवतो. मग तिकडं पाहतो आणि गंध इकडं लावतो. मग दिसत असतानाच आपण ते खोटं असं ठरवतो का नाही? म्हणजे तुमच्याकडे अभेद बुद्धी आहे का नाही? बस तिचाच वापर इकडे करायचा. आता कबीरदासांकडं बऱ्याच वेळ एक माणूस उभा टाकला. ते म्हणे मला देव दाखवा. आता कबीरदास झाडं लावू लागली. इकडचे झाड काढायचे इकडे लावायचे. ते म्हणले महाराज मी 1 तास झालो तुम्हाला विचारलं की देव मला सांगा. ते म्हणले सांगितलं ना, इधर का उखाडना और इधर लगाना.